नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CETचे आलेले नवीन अपडेट कोणते आहे ते बघण्यासाठी चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET परीक्षेची घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मार्च आहे। विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या परीक्षेद्वारे विद्यापीठाच्या मुख्य संकुलातील तसेच नाशिक उपकेंद्रातील अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। विद्यापीठाच्या CET परीक्षेची घोषणा अर्जासाठी 3 मार्चपर्यंत मुदत। विद्यापीठ प्रशासनानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी। परीक्षा एकूण 100 गुणांची असेल, ज्यामध्ये 20 गुण सामान्य ज्ञानावर तर उर्वरित 80 गुण संबंधित विषयावर असतील। परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असून ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। परीक्षेत नकारात्मक गुणांवर पद्धती लागू असून चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी 0.25 गुण वजा केले जातील। या परीक्षेचा लाभ घेत विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त व्यवस्थापन, ललित कला, तांत्रिक, उपयोजित विज्ञान आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो। पुणे विद्यापीठ हे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे। येथे कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे राज्यभरातील तसेच देशातील सर्व विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात। याशिवाय विद्यापीठ विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही पुरवते। विद्यापीठ प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 18 ते 20 मार्च दरम्यान CET घेतली जाणार आहे, तर पदवी अभ्यासक्रमासाठी 4 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे। इच्छुक विद्यार्थी आणि पालक अधिकृत वेबसाईट www.ipuna.ac.in वर अभ्यासक्रम, पात्रता, निकष आणि प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहू शकतात। अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।